Now let's continue question number 25. Miscellaneous exercise 3, question number 25. काय प्रॉब्लेम दिला बघा तुम्हाला. If tan inverse x minus 1 upon x minus 2 plus tan inverse x plus 1 upon x plus 2 याची व्हॅल्यू तुम्हाला पाय बाय 4 दिलेली आहे. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ x असं त्यांनी विचारलं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. सोपा क्वेश्चन आहे बघा. tan इनवर्स a प्लस tan इनवर्स b हा फॉर्म्युला वापरायचा. tan इनवर्स a प्लस tan इनवर्स b म्हणजेच tan इनवर्स a प्लस b x minus 1 upon x minus 2 प्लस x plus 1 upon x plus 2 हे झाले a plus b upon 1 minus ab x minus 1 upon x minus 2 into x plus 1 upon x plus 2 is equal to pi by 4 as it is. पुन्हा सांगतो मी tan inverse a plus tan inverse b म्हणजे tan inverse a plus b upon 1 minus ab इक्वल्स तुम्हाला काय दिलेलं आहे त्यांनी pi by 4 दिलेलं आहे. आता न्यूमरेटर मध्ये बघा tan inverse क्रॉस मल्टिप्लिकेशन x minus 1 into x plus 2 plus x plus 1 into x minus 2. आता ह्याला डिनॉमिनेटर काय येणार आहे तर x minus 2 into x plus 2 येणार आहे. हे डोक्यात ठेवा फक्त. हे डिनॉमिनेटर अपॉन इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन हे दोघं इंटू 1 म्हणजे x minus 2 into x plus 2 मायनस 1 into हे दोघं x minus 1 into x plus 1. ह्याला पण अपॉन काय येणार आहे x minus 2 x plus 2. ह्याला पण अपॉन काय येणार आहे x minus 2 x plus 2. ते झाले कॅन्सल. लिहिलेच नाही इज इक्वल टू काय सांगा RHS मध्ये पाय बाय 4 tan इनवर्स. आता या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आता मी ते डायरेक्ट लिहिणार आहे. या ब्रॅकेटचं एक्सपान्शन बघा एका ब्रॅकेट मध्येच लिहितो x स्क्वेअर यांची ऍडिशन प्लस 1x आणि यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 2. तुम्ही वाटलं तर रफ सोडवून बघा. प्लस चला इकडे x स्क्वेअर मायनस 1x मायनस 2 अपॉन a प्लस b a मायनस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मायनस a प्लस b a मायनस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल्स pi by 4. नेक्स्ट स्टेप tan इनवर्स न्यूमरेटर मध्ये x स्क्वेअर प्लस x मायनस 2 प्लस x स्क्वेअर मायनस x मायनस 2 अपॉन x स्क्वेअर मायनस 4 मायनस x स्क्वेअर प्लस 1 इक्वल्स pi by 4 प्लस x माइनस x कैंसिल x स्क्वायर प्लस x स्क्वायर 2x स्क्वायर tan इनवर्स 2x स्क्वायर माइनस 2 माइनस 4 अपॉन x स्क्वायर कैंसिल माइनस 4 प्लस 1 माइनस 3 इज इक्वल टू pi by 4. नेक्स्ट स्टेप tan इनवर्स x म्हणजे pi by 4. therefore 2x square minus 4 upon minus 3 equals tan pi by 4. Tan pi by 4 ची व्हॅल्यू 1. 2x square minus 4 हे 1 झाले 1 into minus 3 म्हणजे minus 3. आधी तुम्ही 1 लिहा मग minus 3 करा. एकदा चेक करा x कुठून नाही. हां ठीक. माइनस 4 पलीकडे गेले प्लस झाले 2x स्क्वेअर इक्वल्स 1 आणि हे प्लस 4 झाले ना याच्यात 1 म्हणजे x स्क्वेअर इक्वल्स 1/2. सो x इक्वल्स प्लस और माइनस स्क्वेअर रूट ऑफ 1/2. हे त्याचं फायनल आन्सर. आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ x असं विचारले. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. याचं देखील एक करेक्शन आहे. या ब्रॅकेट मध्ये कोसेक x अलीकडे 2 करून घ्या. 2 कोसेक x करून घ्या. बघा 2
2 tan inverse cos x is equal to tan inverse 2 cosec x असं तुम्हाला रिलेशन दिले तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ x असे तुम्हाला व्हॅल्यू विचारले. आता हा पहिल्यांदा हे इक्वेशन लिहून घ्यायचं. 2 tan inverse थीटा किंवा 2 tan inverse x हा फॉर्म्युला मी लिहितोय तो बघा. 2 tan inverse x is equal to tan inverse 2t upon 1 minus t square म्हणजे 2x upon 1 minus x square. हा फॉर्म्युला जर आपण मी इथे अप्लाय केला तर बघा 2 tan inverse x म्हणजे काय तिथे बघा tan inverse 2t म्हणजे 2x ऍक्च्युअली 2x x म्हणजे cos x upon 1 minus cos square x is equal to tan inverse 2 cosec x as it is. आता यातला 2 निघून गेला म्हणजे tan inverse अल्फा इक्वल्स tan inverse बीटा आहे म्हणजे अल्फा आणि बीटा तुम्हाला इक्वेट करता येतात. therefore 2 cos x upon 1 minus cos square x equals 2 cosec x. वाटलं तर अशी स्टेप लिहून ठेवा म्हणजे कळतं नंतर. if tan inverse alpha equals tan inverse beta then alpha equals beta. आता हे वरचे 2 cos x as it is 1 minus cos square म्हणजेच sin square x is equal to 2 upon cosec म्हणजे 1 upon sin च ना दोन्ही बाजूचे 2 कॅन्सल sin square x इकडे ट्रान्सफर केला म्हणजे cos x equals sin square x upon sin x. therefore cos x equals sin x. मला सांगा cos x equals sin x कधी असतं सांगा when x equals pi by 4 म्हणजे x pi by 4 असलं पाहिजे. तुम्हाला त्याने काही बाकी जनरल सोल्युशन वगैरे काही विचारले त्यामुळे हेच प्रिन्सिपल सोल्युशनचं आन्सर द्यायचं x equals pi by 4 हे तुमचं फायनल आन्सर. ओके ओके नाउ 27 क्वेश्चन बघा. त्यांनी सॉल्व असं म्हटलेलं आहे आणि इक्वेशन दिले तुम्हाला tan inverse 1 minus x upon 1 plus x is equal to half tan inverse x आणि पुढे कंडिशन आहे x ग्रेटर दॅन 0 म्हणजे x पॉझिटिव्ह दिले तुम्हाला. ठीक आहे हे आपल्याला रिलेशन दिले असले सगळे 2 आधी ट्रान्सफर करून घ्या. therefore 2 tan inverse 1 minus x upon 1 plus x is equal to tan inverse x. आता हा जर इथला 2 निघून गेला ना की tan inverse आणि tan inverse तुम्हाला इक्वेट करता येतात. मग हा निघून जाण्यासाठी आपला हा फॉर्म्युला आठवा 2 tan inverse theta म्हणजे tan inverse 2t upon 1 minus t squared. x मध्ये येतो 2x upon 1 minus x squared वगैरे पण मी तो मुद्दामून थीटा मध्ये केलाय. हे बघा हा तुमचा थीटा किंवा x आहे. 2 tan inverse theta म्हणजे काय बघा आता तर tan inverse 2 into bracket 1 minus x upon 1 plus x upon 1 minus x upon 1 plus x चा bracket square is equal to tan inverse x. समोरचे रिझन द्यायचं. आता तुम्हाला tan inverse अल्फा आणि tan inverse बीटा इक्वल आहेत म्हणजे तुम्हाला अल्फा आणि बीटा इक्वेट करता येतात. therefore 2 into bracket 1 हा अल्फा सगळा हे अपॉन 1 minus x upon 1 plus x चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू यातला x. थोडंसं सिंप्लिफाय करतो 2 into ब्रॅकेट 1 minus x अपॉन हे तुमचे 1 plus x डिनॉमिनेटर मध्ये ह्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा हा सेपरेट स्क्वेअर बरं आधी सेपरेट स्क्वेअर करतो कारण सगळ्यांना जमत नाही. 1 minus x चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 plus x चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x. न्यूमरेटर as it is 2 into bracket 1 minus x upon 1 plus x त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 plus x चा ब्रॅकेट स्क्वेअर माइनस 1 minus x चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 plus x चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x as it is. हे ब्रॅकेट आणि यातलं एक ब्रॅकेट कॅन्सल पण एक शिल्लक आहे
वरती 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्सचा स्क्वेअर करतोय आता मी 1 प्लस ट्वाइस एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 मायनस ट्वाइस एक्स प्लस एक्स स्क्वेअर हा स्क्वेअर. ह्यात काय शिल्लक आहे सांगायचं. एक ब्रॅकेट अपॉन मध्ये 1 प्लस एक्स ते वर घेतलं 1 मायनस एक्स झालं सॉरी 1 प्लस एक्स हे ब्रॅकेट वर घेतलं त्याला जे शिल्लक होतं इज इक्वल टू एक्स ॲज इट इज 2 इंटू ब्रॅकेट ए प्लस बी मायनस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. जेव्हा मायनस साइन आत जाईल असं म्हणते मी प्लस 1 कॅन्सल होतील एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील हे साइन मिळून मायनस मायनस प्लस झालं असेल हे झाले 4x 2x प्लस 2x 4x झाले. हे 2x ट्रान्सफर केले 1 मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज 2x इंटू एक्स म्हणजे 2x स्क्वेअर झाले मायनस एक्स स्क्वेअर पलीकडे गेले 1 इज इक्वल टू 3x स्क्वेअर. ट्रान्सफर केल्यानंतर एक्स स्क्वेअर इक्वल्स 1/3 स्क्वेअर रूट घ्या therefore x इक्वल्स पॉझिटिव्ह 1/√3. तर कंडिशन दिली x ग्रेटर दॅन 0. खरं तर प्लस ऑर मायनस यायला पाहिजे पण कंडिशन आहे x ग्रेटर दॅन 0 त्यामुळे फायनल आन्सर आहे x इक्वल्स 1/√3. आणि ही कंडिशन नसते तर आन्सर आलं असतं 1 प्लस ऑर मायनस 1/√3. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं साइन इनवर्स 1 मायनस एक्स मायनस 2 साइन इनवर्स एक्स इक्वल्स π/2 मध्ये तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स असं विचारले. हा क्वेश्चन मात्र थोडासा अवघड आहे म्हणजे एक 4-5 वेळा हाताळून गेल्याशिवाय तुम्हाला तो येणार नाही. फार मोठा आहे असं नाहीये पण त्यातला इनवर्सचा पार्ट काढून टाकणं ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यात. बघा स्टेप्स कडे बघा हे तुम्हाला रिलेशन दिलेलं आहे -2 ला मी पलीकडे घेतो पहिल्यांदा म्हणजे साइन इनवर्स म्हणजे साइन इनवर्स 1 मायनस एक्स इज इक्वल टू π/2 मायनस नाही तर प्लस झाले हे प्लस झाले 2 साइन इनवर्स एक्स. या सगळ्या टर्मला मी तात्पुरतं थिटा म्हणतोय आणि रफ स्टेप बघा साइन इनवर्स 1 मायनस एक्स इक्वल्स थिटा असेल साइन इनवर्स 1 इक्वल्स सगळ्याला थिटा म्हणूया आपण कारण शेवटी हाही अँगलच आहे हाही अँगल आहे म्हणजे थिटाच आहे. मग साइन थिटा म्हणजे 1 मायनस एक्स असतं की नाही त्यामुळे पहिल्यांदा मी हा इनवर्स त्यातला काढू काय आहे आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स आहे म्हणजे त्यातला इनवर्स सगळं काढत गेलं पाहिजे आपण. therefore 1 minus x is equal to sin of π/2 plus 2 sin inverse x. ओके पेन्सिल ह्याच्याकडे थिटा लिहिला साइन ऑफ π/2 मायनस थिटा साइन ऑफ 90 प्लस थिटा म्हणजे कसलं मल्टिप्लाय इव्हन आहे का ऑड आहे म्हणजे साइनचा काय होतो कॉस आणि हा जो आहे तो समोरचा थिटा 2 साइन इनवर्स एक्स. रिझन साइन ऑफ π/2 प्लस थिटा म्हणजे कॉस. आता साइन का बघितलं नाही तर π/2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणारा आन्सर पॉझिटिव्ह आहे त्यामुळे काही विचार करायचा नाही. ह्याच्या पुढची स्टेप आणखी महत्वाची. आता या टर्मला थिटा म्हणायचं नुसतं आधी रिझन देतो cos 2 थिटा cos डबलला 4 फॉर्म्युले आहेत cos डबलला 4 फॉर्म्युले काय काय सांगा cos स्क्वेअर हाफ मायनस sin स्क्वेअर हाफ 1 मायनस 2 sin स्क्वेअर हाफ 2 cos स्क्वेअर हाफ मायनस 1 आणि 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. तर याला मी हा साइन मधला पार्ट आहे ना हा आतला थिटा तो प्युअर साइन मधला फॉर्म्युला वापरतोय 1 मायनस x इक्वल्स cos 2 थिटा म्हणजे याचा लिहितो cos डबल 1 मायनस 2 sin स्क्वेअर हाफ म्हणजे अँगलचा हाफ. मग आता इथं तुमचा हा 2 थिटा आहे बघा हा 2 आहे तसा आहे आणि थिटा आहे काय फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 sin स्क्वेअर हाफ म्हणजे अँगलचा हाफ. आता 2 थिटाचा हाफ थिटा मग 2 साइन इनवर्स एक्स चा हाफ काय साइन इनवर्स एक्स हेच कळत नाही लोक. आलं लक्षात सगळ्यांना. त्यानंतर दोन्ही बाजूचे +1 कॅन्सल मायनस एक्स इज इक्वल टू -2 साइन स्क्वेअर साइन इनवर्स एक्स
मायनस मायनस ते पण कॅन्सल, एक्स इक्वल्स टू साइन स्क्वेअर साइन इनवर्स एक्स. आता परत बघा, त्याच्या खाली मी त्याला थिटा लिहितोय, थिटा, आणि साईडला काय लिहितोय कळतं का? मला सांगा, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर ना. साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय? साइन थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर. बघा, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर टू ॲज इट इज. हे बघा, साइन थिटा, थिटा कोण आहे बघा नीट, त्याचा स्क्वेअर, साइन स्क्वेअर थिटा. समोर हे लिहायचं तरच कळतं, लक्षात ठेवा. ओके, पुढची स्टेप चला आता सिम्प्लिफाय. बरं, एक्स इज इक्वल टू ॲज इट इज. हा सांगा, साइन ऑफ साइन इनवर्स एक्स म्हणजे एक्स, आणि त्या सगळ्या टर्मचा स्क्वेअर आहेच की, साइन ऑफ साइन इनवर्स एक्स. ठीक आहे. मग यातले एक टर्म इकडे किंवा इकडे ट्रान्सफर करूया. एक्स मायनस 2x स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक्स कॉमन, 1 minus 2x is equal to 0. Either first term 0 or second term 0. Therefore x equals 0 or बघा 2x पलीकडे गेले, 2 ने डिवाइड केलं, x equals हाफ. तर झालं की प्रॉब्लेम इथं संपत नाही. फार विचित्र आहे क्वेश्चन. x equals 0 हे मात्र इथं पॉसिबल नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला. हियर x equals 0 is not possible because it does not satisfy given condition. म्हणजे जर तुम्ही x ला 0 घेतला, जर तुम्ही x एकदा चेक करूया सॅटिस्फाय होते की नाही. x इक्वल्स हाफ ला आपण चेक करूया. x इक्वल्स जर 0 घेतलं तर साइन 1 मायनस 0 म्हणजे 1, साइन इनवर्स 1 मायनस 2 साइन इनवर्स 0 म्हणजे 0, साइन इनवर्स 1 म्हणजे पाय बाय आहे, सॅटिस्फाय होते. आणि x इक्वल्स हाफ ला होते का एकदा चेक करूया. x इक्वल्स हाफ ला प्रॉब्लेम मध्ये काही कंडिशन दिली, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 वगैरे असं काही म्हणलं का बघा, एकदा चेक करा. अच्छा, ते वरच्या इक्वेशनला आहे. मी 27 मध्ये बघितलं x ग्रेटर दॅन 0. मी 27 नंबरला तिथे x ग्रेटर दॅन 0 दिले. ठीक आहे, मग काय अडचण नाही. दोन्ही आन्सर्स एकदा आपण दिलेत की मी समजतोय कंडिशन x ग्रेटर दॅन 0 दिली का असं. ती वरच्या प्रॉब्लेम दिली खालची, या प्रॉब्लेमला नाही. बघूया तुम्ही आन्सर 1 दिले तर 2 दिले. बघूया 28 आन्सर 0 दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. मी ते x ग्रेटर दॅन 0 काय समजतो ना माझा, ह्याच्या समोर अशी कंडिशन आहे असा समज होता. ऍक्च्युली तो वरच्या प्रॉब्लेमला आहे, मला कळलं नाही ते वरच्या क्वेश्चनला येते, इथं नाही. ठीक आहे, चला x इक्वल्स 0 न सॅटिस्फाय, म्हणजे मी हा बरोबर होतो म्हणून विचार केला होता. आता x इक्वल्स हाफ न सॅटिस्फाय होते का बघूया आपण. x इक्वल्स हाफ न सॅटिस्फाय होते का आपण बघूया. बघा, when x equals half, when x equals half, सांगा तुमची LHS बघा. LHS साइन इनवर्स 1 मायनस x मायनस 2 साइन इनवर्स x. x ला हाफ रिप्लेस करा, साइन इनवर्स 1 मायनस हाफ मायनस 2 साइन इनवर्स हाफ. आता हे झाले साइन इनवर्स हाफ, 1 मधनं हाफ गेले, मायनस हे 2 साइन इनवर्स हाफ ॲज इट इज. आता साइन इनवर्स हाफ म्हणजे 30 डिग्री, साइन 30 हाफ आहे ना. साइन इनवर्स हाफ म्हणजे 30 डिग्री, पाय बाय 6, पाय बाय 6 मायनस 2 पाय बाय 6. 1 पाय बाय 6 मधनं 2 पाय बाय 6 गेले म्हणजे मायनस 1 पाय बाय 6 झाले. नॉट इक्वल्स RHS. Therefore x equals half, एक कुठे गेला आपला आन्सर, x equals half is not
the solution of given equation. Therefore final answer x equals 0. हे त्याचं सोल्युशन आहे. x equals 0 हे आहे आणि हाफ नाही, x equals हाफ. म्हणून फायनल आन्सर फक्त x equals 0. मला फक्त काय समज झाला होता की अशी कंडिशन दिली आहे त्या साईडला, तर ती दिलेली नाही. सॉरी. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 29. करेक्शन आहे याला. tan इनवर्स 2x plus tan इनवर्स 3x इक्वल्स तुम्हाला पाय बाय 2 दिले ते पाय बाय 4 करून घ्या. पाय बाय 2 च्या ऐवजी पाय बाय 4 करून घ्या आणि समोर x ग्रेटर दॅन 0 लिहून घ्या. तिथे जे दिलेलं नाही ऍक्च्युअली लिहायला पाहिजे x ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, सोपा आहे क्वेश्चन. चला, tan इनवर्स x पॉझिटिव्ह आहे. tan इनवर्स a प्लस tan इनवर्स b म्हणजे tan इनवर्स a प्लस b अपॉन 1 माइनस ab 2x into 3x. tan इनवर्स ला पलीकडे जाऊ दे. इकडे काय काय राहिले सांगा. 5x अपॉन 1 माइनस 3 to the 6x square is equal to tan pi by 4. tan pi by 4 म्हणजे 5x अपॉन 1 माइनस 6x square is equal to tan pi by 4 1. हे ट्रांसफर 5x is equal to 1 minus 6x square हे 1 ला LHS मध्ये आणा सगळं. 6x square ऑलरेडी असलेले प्लस 5x हे माइनस 1 झाले इज इक्वल टू 0. 6 वन 6 ला स्प्लिट करा, माइनस 6 ला डिफरन्स 5 यायला पाहिजे. प्लस 5 आणि प्लस 6 आणि माइनस 1. सो 6x square प्लस 6x माइनस 1x माइनस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे, बघा. करेक्शन हेच आहे ना प्रॉब्लेम मध्ये. ठीक, बघूया जे येईल ते फायनल आन्सर. काय म्हणत होतो बघा मी आता. ह्याच्यामध्ये 6x कॉमन काढा पहिल्या दोघांमध्ये. इनटू ब्रॅकेट 6x कॉमन काढल्यानंतर x प्लस 1. ठीक. पुढच्या दोघांमध्ये माइनस 1 कॉमन काढा. पुन्हा x प्लस 1 इज इक्वल टू 0. x प्लस 1 चं ब्रॅकेट पुन्हा कॉमन इनटू ब्रॅकेट 6x minus 1 is equal to 0. Either first term 0 or second term 0. X equals minus 1 or x equals 1 by 6. But x equals minus 1 is not possible because x greater than 0 ही तुम्हाला कंडिशन दिली. फायनल आन्सर x equals 1 by 6. बघा, टेक्स्टबुक मध्ये चेक करून बघायचं. बघा क्वेश्चन नंबर 30 LHS बघा. tan इनवर्स हाफ माइनस tan इनवर्स 1 by 4 आणि RHS ची दाखवायची. tan इनवर्स x माइनस tan इनवर्स y म्हणजे tan इनवर्स x माइनस y अपॉन 1 प्लस xy इक्वल्स tan इनवर्स वरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 माइनस 2 म्हणजे 2 बाय 8 अपॉन 1 प्लस हे खाली 1 बाय 8 म्हणजे tan इनवर्स वरती 2 बाय 8 अपॉन खालचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 बाय 8 म्हणजेच tan इनवर्स अपॉन 8 कॅन्सल 2 बाय 9 इक्वल्स RHS. RHS से थे दस LHS इक्वल्स RHS. ठीक है. नेक्स्ट LHS स्क्वाट इनवर्स 1 by 3 माइनस tan इनवर्स 1 by 3 इक्वल्स स्क्वाट इनवर्स 3 by 4. हा प्रॉब्लेम जो आहे तो सिंपल आहे, tan इनवर्स सारखाच आहे. फक्त याच्यामध्ये
तुम्हाला हे रिलेट कळलं पाहिजे की tan इनवर्स x म्हणजेच cot इनवर्स 1/x किंवा उलट cot इनवर्स. थोडक्यात रेसिप्रोकलचे रिलेशन झाले तर त्याला हा प्रॉब्लेम कळतो. बघा मी LHS लिहून घेतली. आता या टर्मला मी पहिल्यांदा काय करतोय tan इनवर्स मध्ये कन्वर्ट करतो. tan इनवर्स 3/1 म्हणजे 3 मायनस पुढची टर्म ॲज इट इज tan इनवर्स 1/3 ॲज इट इज. मग tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y म्हणजे tan इनवर्स x मायनस y अपॉन 1 प्लस xy. ठीक आहे इक्वल्स tan इनवर्स क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 3 9 मायनस 1 8/3. हे बघा हे 1 1 कॅन्सल झाले. 1 प्लस 1 शिल्लक राहिले म्हणजे 2 झाले. डायरेक्ट लिहू का इथे 2. 3 3 कॅन्सल झाले. 1 प्लस 1 किती झाले 2. म्हणजे tan इनवर्स 8/3 मल्टिप्लाइड बाय 2 ने डिवाइड करायचं म्हणजे हाफ. म्हणजे tan इनवर्स 2 4 चा 8 4/3. आता tan इनवर्स 4/3 म्हणजेच काय सांगाल cot इनवर्स 3/4 किती सांगा. cot इनवर्स इक्वल्स RHS. आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही ही स्टेप केली आहे किंवा हे बघा ही स्टेप जी केली आहे त्या ठिकाणी फक्त हे रिझन घेऊन ठेवा. tan इनवर्स x म्हणजेच cot इनवर्स 1/x. ओके. आणि आता त्यातला या पेजवरचा लास्ट क्वेश्चन या पेजवरचा समजले मी हा लास्ट क्वेश्चन जो आहे मी तो तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे अर्थात एक्सप्लेन करून देणार आहे. बघा प्रॉब्लेम असा आहे शो दॅट tan इनवर्स 1/2 इक्वल्स 3 tan इनवर्स 1/3 tan इनवर्स 1/3 tan इनवर्स 11/2 हे आपल्याला प्रूव्ह करायचे. काय प्रूव्ह करायचे शो दॅट tan इनवर्स हाफ इक्वल्स 1/3. पहिली गोष्ट इथं पहिल्यांदा प्रॉब्लेमच मॉडिफाय करायचा म्हणजे असं म्हणायचं दॅट इज टू प्रूव्ह हे 3 घेणार 3 टाइम्स tan इनवर्स हाफ इक्वल्स tan इनवर्स 11/2 हे तुम्हाला प्रूव्ह करायचे. 3 ट्रान्सफर करून घ्यायचं. मग LHS लिहायची. LHS बघा काय LHS आहे 3 tan इनवर्स 1/2 म्हणजे tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/2 तीनदा आले. आपण मागे कुठेतरी एक प्रॉब्लेम असा केलाय बघा 4 वेळा tan इनवर्स होते 4 वेळा होते बघा. मी त्या दोघांना एकत्र केलं त्या दोघांना एकत्र केलं आठवलं का. तेच कंटिन्यू करायचं फक्त ह्या दोघांना एकत्र करायचं. आणि tan इनवर्स a प्लस b अपॉन 1 मायनस ab आणि पुढचे tan इनवर्स हाफ ॲज इट इज हे आहे. त्याचं काहीतरी आन्सर येईल प्लस tan इनवर्स 1/2 ॲज इट इज. पुन्हा tan इनवर्स a प्लस tan इनवर्स b फॉर्म्युला वापरायचा tan इनवर्स a प्लस b अपॉन 1 मायनस ab आणि ते सॉल्व्ह करत आलं की तुमचं आन्सर हे RHS मधलं tan इनवर्स 11/2 येणार आहे. आलं लक्षात आपल्याला. अगदी सोपा प्रॉब्लेम. फक्त हे 3 ट्रान्सफर करून प्रॉब्लेम मॉडिफाय करायचा आणि मग LHS लिहून या प्रकारे सिम्प्लिफाय करायचं. हे तुम्हाला कंटिन्यू करता येईल. बाकीचा पार्ट आपला नेक्स्ट पिरियड मध्ये आपण बघूया.